जय सद्गुरू मंडळी. तर आज बनवणार आहे मी मस्त असा नाश्ता, तो पण गव्हाच्या शेवाळ्यांपासून. नाश्ता नूडल्सपेक्षा खूपच भारी लागतो. तर चला, इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा इथे मी असा बारीक चिरून घेणार आहे आणि इथं एक टॅमॅटोसुद्धा घेतला आहे आणि तोसुद्धा मी असाच बारीक चिरून घेते. थोडी कोथिंबीर घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात. इथे मी हिरव्या मिरच्या घालणार आहे. तर कांदा, टॅमॅटो, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपलं चांगलं चिरून झालेलं आहे. आता कढईमध्ये मी तेल घातले. तेल इथे मी 2 पळ्या घातलेला आहे. आता इथे फोडणीसाठी मी 1 चमचा मोहरी घातली. आता जिरं घातले. इथे कट केलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात. आता कांदा घातला आहे. बघा, आता इथे हे परतून घ्यायचे आपल्याला. मस्त कांदा असा मऊ होईपर्यंत परतवायचा आहे आणि मग टॅमॅटो घातला आहे. टॅमॅटोसुद्धा आता आपण चांगला परतवून घेऊया. तुम्ही नूडल्स बनवता पण त्यापेक्षासुद्धा ह्या शेवाळ्या भारी लागतात खायला. आता थोडा हिंग घातला आहे. हळद घातली अर्धा चमचा. सर्व परतून घ्यायचे. इथे जर टॅमॅटो किंवा आपल्याला गाजर वगैरे असेल ते सुद्धा घातले तरी चालेल. टॅमॅटो घातला आहे मी. इथे मॅगी मसाला घातला आहे मी थोडा. याच्यामध्ये तुम्ही मसालाही घातला तरी चालेल, लाल तिखट. आता इथे मी 1 तांब्याभर असं पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ घातले. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा, चांगले मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर इथे मी ह्या ज्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. थोडे थोडे करूनच घालायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता शेवाळ्या इथं घातलेल्या आहेत. याला जास्त हलवायचं नाही आहे. एकदा आपण इथे मिक्स करून घेऊया. आता बघा, इथे मिक्स करून घेतलेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवते मी. फक्त 2 मिनिटाकरता झाकण ठेवायचं आहे. आता झाकण काढून घेते. आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपल्या ह्या तिखट शेवाळ्या तयार झालेल्या आहेत आणि झटकेपट ही रेसिपी होते. बघा, सारखं तेच तेच पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो, म्हणून ह्या अशा तिखट शेवाळ्या पटकन बनवता येतात. आता इथे वरून कोथिंबीर घातले. यामध्ये तुम्ही वाटाणासुद्धा घालू शकता, खूप छान लागतात. आता बघा, इथं आपले तिखट शेवाळ्या मस्त तयार झालेल्या आहेत, नूडल्सपेक्षाही भारी. तरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. चला, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत.